विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधले संस्कार कसे, जे सुसंस्कार आहेत ते जागृत होतील. कॉलेजच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना घडवण्याकडे सुद्धा ज्यांचं जातीने लक्ष राहिलं त्या आदरणीय माळी मॅडम, आणि खास मी म्हणेन की आजपासून 4 दिवस तुम्हा सर्व मुलांना खूप सुंदर तुमच्या जीवनाला आवश्यक असलेलं ज्या गोष्टींमधून तुम्हाला इंटरेस्ट वाढत जाईल अशा अनेक सुंदर सुंदर गोष्टी, सुंदर सुंदर माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी 4ही दिवस ज्या कोर्सवरती किती मुलं आवडतात, मुलांवर ज्यांचं खूप प्रेम आहे, काहीतरी छान करावं आपल्या जीवनामध्ये हा उद्देश ठेवून नेहमीच मुलांसाठी धडपडत असणाऱ्या, आणि जसं भाईंनी त्यांची ओळख करून दिली की साईड बाय साईड सुद्धा त्या एक सुंदर लेखिका आहेत, सुंदर रचनाकार आहेत, लेख लिहितात, त्याचबरोबर त्यांचं मॅगझिन लिहितं, रोटरी क्लबच्या माध्यमातून पण ज्यांची सेवा अखंड चालू राहते, अशा अनेक प्रकारच्या फील्डमध्ये आपलं बुद्धी कौशल्य, वाक कौशल्य लावून अनेकांची सेवा करत आहेत, सेवा भाव ठेवून करत आहेत. आम्ही काय त्यांना पेमेंट देणार नाही, त्यांना पेट्रोलचा खर्च सुद्धा देणार नाहीये, परंतु याला म्हणतात सेवा. जी सेवा देत असलेली व्यक्ती आहे, असे सुंदर व्यक्तिमत्व ज्यांचं नावच आहे सुप्रिया, अशा आदरणीय सुप्रिया बहिणीची, आणि तुम्ही सगळ्यामध्ये बालगोपाळ, राधेसारख्या सगळ्या कन्या आणि श्रीकृष्णासारखे सगळे कुमार, सगळ्याच मुलांचं आणि मुलींचं आज या शिवालयामध्ये, ईश्वरीय दरबारामध्ये खूप 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 स्वागत आहे. दिलपासून तुमचं अभिनंदन आहे, कारण तुमच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुलांचं गाणं हे असतं, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, आणि पाऊस पडून आम्हाला